Hello, good morning, student. Today we'll start our next chapter, number 15, a collage. कोलाज म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या सब्जेक्टबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन एका पेजवरती स्टिक करणे किंवा मग ड्रॉ करणे. आता जसं की हे पेज बघताय तुम्ही, यावरती सचिन तेंडुलकरबद्दल सर्व माहिती दिलेली आहे. तर आपण बघूया की कोलाज कशा पद्धतीने बनवलं जातं. तर ही या ठिकाणी कटआउट्स वगैरे बरेचसे लावलेले आहे, पिक्चर आहे, फोटोग्राफ्स आहे. इथं खाली बघा कॉलममध्ये सगळ्यात खाली कोलाजच्या खाली अ कोलाज इज अन आर्टिस्टिक अरेंजमेंट ऑफ पेपर कटआउट्स पिक्चर्स फोटोग्राफ्स टेक्स्ट एक्सेट्रा. म्हणजे कोलाज म्हणजे काय तर पेपरमधले कटिंग्स किंवा पिक्चर फोटोज इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी स्टिक करणं, दॅट इज कॉल्ड कोलाज. यू कॅन मेक अ कोलाज ऑन अ सिंगल टॉपिक ऑर यू मे ब्रिंग टुगेदर व्हेरियस टॉपिक्स अँड आयडियाज इन अ कोलाज. मग तुम्ही एका टॉपिकवरती पण कोलाज बनवू शकता किंवा त्या टॉपिकच्या वेगवेगळ्या खूप साऱ्या आयडियाजनी किंवा व्हेरियस टॉपिक्सनी तुम्ही कोलाज पण बनवू शकता. सपोज फ्लावर्सचं आहे तर फ्लावरमध्ये खूप सारं व्हेरिएशन्स येऊ शकतं, फ्रुट्समध्ये बरंचसं व्हेरिएशन येऊ शकतं. सो लाईक दॅट यू हॅव टू मेक collage. So here one collage is here about Sachin Ramesh Tendulkar, who is the best cricket player. So just see Sachin Ramesh Tendulkar, date of birth 24th April 1973. First test match he played on 15 November 1989 versus Pakistan. He played first ODI match 18 December 1989 versus Pakistan. ODI centuries 49 he did. ODI half centuries 96 he did. ODI runs 18,426 he made. Test centuries 51 he played. Test runs 15,921 he played. Last test match he played versus West Indies on 14 November 2013. Last ODI match he played on 18 March 2012 versus Pakistan. Sachin Tendulkar receives Bharat Ratna Award, the youngest recipient of Bharat Ratna. म्हणजे खूप तरुण व्यक्तीला म्हणजे भारतरत्न मिळवणारी ती एकमेव अशी तरुण व्यक्ती आहे की खूप तरुण वयामध्ये त्यांना भारतरत्न मिळाला. वर्ल्ड रेकॉर्ड्स, फर्स्ट प्लेयर टू स्कोर अ डबल सेंचुरी इन मेन्स ODI. पहिल्याच सेंचुरीमध्ये फर्स्ट प्लेयर टू स्कोर डबल सेंचुरी. त्यांनी असा प्लेयर होता पहिला की त्यांनी डबल सेंचुरी मारली होती ODI मॅचमध्ये. प्लेड द हायेस्ट नंबर ऑफ टेस्ट अँड ODI मॅचेस. टेस्ट मॅचेस आणि ODI मॅचेस सगळ्यात जास्त त्यांनी खेळलेले आहे. द ओनली क्रिकेटर टू स्कोर 100 सेंचुरीज इन इंटरनॅशनल क्रिकेट. आणि तो असा एकमेव क्रिकेटर आहे ज्यांनी 100 सेंचुरीज केलेले आहे इंटरनॅशनल क्रिकेट्समध्ये. द ओनली प्लेयर टू स्कोर 50 सेंचुरीज इन टेस्ट क्रिकेट. 50 सेंचुरीज मारलेल्या आहे टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये. फर्स्ट बॅट्समॅन टू स्कोर 15,000 रन्स इन अ टेस्ट क्रिकेट. टेस्ट क्रिकेटमध्ये 15,000 रन त्यांनी बनवलेले आहे. वर्ल्ड रेकॉर्ड फॉर हॅव्हिंग द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स. आणि त्यांच्या नावावरती बरेचसे वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा आहे. ऑनर्स म्हणजे त्यांना अवॉर्ड कोणते कोणते भेटले? अर्जुन अवॉर्ड भेटलेला, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड, पद्मश्री अवॉर्ड, महाराष्ट्र भूषण अवॉर्ड, पद्मविभूषण, भारतरत्न, एवढे अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहे. Next page, see, a young admirer of Sachin Tendulkar has made this collage about the life and work of her favorite cricketer. हे जे कोलाज बनवलेलं आहे हे त्यांच्या पूर्ण लाईफबद्दल किंवा वर्कबद्दलचं पूर्ण त्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यू कॅन ऑल्सो मेक अ कोलाज अबाउट युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन ऑर एनी अदर पर्सनॅलिटी. तुम्ही पण तुमच्या फेवरेट स्पोर्ट पर्सनबद्दल किंवा एनी अदर कोणती पर्सनॅलिटी असेल तिच्याबद्दल तुम्ही कोलाज बनवू शकता. सो सी द कटिंग्स हाऊ ही स्टिक देअर. टचिंग फेअरवेल स्पीच. फेअरवेलचं जे स्पीच होतं त्यामध्ये बोलतात, सचिन थँक
all the people who had helped him in his life, his parents, family member, relatives, friends, his coach, doctors, trainers, manager, media, and all the people who support him. त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सगळ्यांना थँक्यू बोललं होतं, ज्यांची फॅमिली मेंबर असेल किंवा डॉक्टर्स वगैरे, कोच, फ्रेंड्स, ट्रेनर्स, मॅनेजर्स, मीडिया आणि सगळ्या भारतातल्या लोकांचे त्यांनी आभार मानले होते, कारण त्यांनी त्यांना सपोर्ट केला होता. वी आर प्राऊड ऑफ यू सचिन. प्रोफेसर रमेश तेंडुलकर, सचिन्स फादर. सचिन तेंडुलकरचे फादर हे प्रोफेसर होते. डेड व्हेन द 1919 वर्ल्ड कप मॅचेस वेअर गोईंग ऑन. 1999च्या ज्या वर्ल्ड मॅचेस होते ते जेव्हा चालू होते तेव्हा त्यांचे वडील वारले होते. सचिन रिटर्न टू इंडिया जस्ट फॉर अ लिटल व्हाईल अँड रिटर्न इमिजिएटली. तेव्हा सचिन थोड्या वेळासाठीच रिटर्न आले होते आणि परत लगेच इमिजिएटली वर्ल्ड कपसाठी गेले. ती स्कोर अ सेंचुरी अनबीटन 140 रन्स ऑफ 101 बॉल्स. 101 बॉल्समध्ये 140 रन्स त्यांनी काढले होते इन द नेक्स्ट मॅच अगेन्स्ट केनिया. आणि ती मॅच केनियाच्या विरुद्ध होती. ही डेडिकेटेड द सेंचुरी टू हिज फादर. आणि ती सेंचुरी त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी डेडिकेट केली होती. व्हॉट सचिन सेड अबाउट हिज सर रमाकांत आचरेकर इन हिज फेअरवेल स्पीच. त्यांचं जे फेअरवेल स्पीच होतं त्यामध्ये त्यांचे जे कोच होते, सर जे होते ते कोण होते? रमाकांत आचरेकर होते. त्यांच्याबद्दल ते काय बोलतात? ऑन अ लाइटर नोट, in the last 29 years, sir has never ever said well played to me because he thought I would got complacent and I would stop working hard. मागील 29 वर्षापासून सरांनी कधीच मला सांगितलं नाही की तू खूप चांगला खेळला म्हणून, कारण त्यांना असं वाटायचं की ते जर असे बोलले की मी खूप चांगला खेळलो तर कदाचित मी माझं हार्डवर्क करायचं सोडून देईल किंवा जे काही कष्ट घेतोय ते मी सगळं सोडून द्यायला बसलो. मे बी ही कॅन पुश हिज लक अँड विश मी नाव. आणि त्यामुळेच त्यांनी आता ते माझं जे लक होतं ते त्यांनी पुश केलं आणि आत्ता मला विश केलं आहे त्यांनी वेल डन ऑन माय करिअर बिकॉज देअर आर नो मोर मॅचेस. कारण आता इथून पुढे मॅचेस नाही आहे, त्यामुळे त्यांनी आत्ताशी मला सांगितलं की तू खूप चांगला खेळला सर. इन माय लाईफ I will be witnessing cricket and cricket will always stay in my heart. मी नेहमीच क्रिकेटसाठी झगडलो आहे आणि हे क्रिकेट जे आहे हे नेहमी माझ्या हृदयामध्ये असणार आहे. बट यू हॅव हॅड ॲन इमेन्स कॉन्ट्रीब्युशन इन माय लाईफ. पण तुमचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते माझ्या लाईफमध्ये खूप मोठं आहे. सो थँक्यू व्हेरी मच. त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू बोलतो. So like that, Sachin Tendulkar gave a nice farewell speech about his sir रमाकांत आचरेकर. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कोलाज बनवायचा आहे. या ठिकाणी सचिन तेंडुलकरचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीचं कोलाज बनवू शकता. कोणतेही एखादी स्पोर्ट पर्सन किंवा कोणती आणखी पर्सनॅलिटी असेल फेमस, त्याबद्दल तुम्ही अशा पद्धतीने कोलाज बनवू शकता. ओके, सो टुडेज लेसन इज ओवर हिअर. I will send you word meanings, so you just write down that. Question answer we will see tomorrow.